नमस्कार. मोनो कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपण गिलके कापलेले आहेत. एका गिलक्याचे 4 भाग करायचे आणि त्याला मस्त असे बारीक कापून घ्यायचे. बघू शकता मस्त. आज आपण गिलक्याचं भरीत बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि भन्नाट चवीचं असं गिलक्याचं भरीत बनवून तयार होणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यात 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. छान तेल तापलं की त्यात आपण स्वच्छ धुवून पुसून कापलेले जे गिलके आहेत ते त्याच्यात टाकायचे. 2 ते 3 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला गिलके तेलात परतून घ्यायचे. अशा पद्धतीने बघू शकता मस्त. आता गिलके 3 मिनिटापर्यंत आपण परतून घेतलेले आहेत. खाली लटकायला नको. लटकायच्या आधी आपल्याला त्यात पाण्याचा शिडकाव करायचा आहे. तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे. बघू शकता छान पाणी टाकलं गेलं आहे त्याच्यात. आता तेवढ्याच पाण्यात आपल्याला गिलके पूर्ण शिजवून घ्यायचे, पूर्ण गळता तोपर्यंत. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे गिलक्यांमध्ये आणि वरून ताट ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कढईवरचं झाकण असेल तर त्यात तुम्ही लावू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा शिजवायला टाकू शकता. ते शिजतंय तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला सुरुवात करू. लसूण मिरची घ्यायची आहे. तिखट मिरची असेल तर कमी घ्या आणि नसेल तिखट तर जास्त घेऊ शकता. लसूण मिरची आणि जिरे आणि ठेच्यापुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यात छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही मिक्सरला लावू शकता. पण जर का तुम्हाला जमत असेल तर खलबत्त्यातच कुटायचं. याची चव खूप छान येते. बघू शकता अशा पद्धतीने छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक करायचं आहे, ठेचा बनवून घ्यायचा आहे. आता आपले गिलके सुद्धा शिजून झालेले आहेत. 5 ते 7 मिनिटापर्यंत लो मीडियम फ्लेमवर आपण गिलके शिजवून घेतलेले आहेत. बघू शकता असे बटाट्याचं मॅशर असतं त्याच्याने आपल्याला गिलके मॅश करून घ्यायचे. पूर्ण गळू द्यायचे गिलके. बघू शकता मस्त. अशा पद्धतीने आपल्याला गिलके मॅश करून घ्यायचे. आता गिलके मॅश करून झालेत आपले. आता भरीत बनवायला सुरुवात करूया. त्यात मी 2 चमचे तेल टाकते. तेल छान तापू द्यायचं आहे. त्यात ठेचा टाकायचा आहे आपल्याला. ठेच्यामध्ये आपण लसूण जिरं टाकलेलं आहे म्हणून त्यात वरून टाकायची काही गरज नाही आहे. डायरेक्ट ठेचा टाकायचा. तेलात छान परतून घ्यायचं आहे. वरून कढीपत्त्याची पानं टाकायची आणि शेंगदाणे सुद्धा टाकायचे. वांग्याचं भरीत असो किंवा गिलक्याचं त्यात शेंगदाणे टाकायचे. खूप छान चव येते. सर्व छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलात. आता ते ठेचा परतून झाल्यावर जळायच्या आधीच आपल्याला त्याच्यात गिलक्याचं आपण जे बनवलेलं आहे पेस्ट ते त्याच्यात टाकून द्यायचं आहे. मस्त छान भरीत बनवून तयार होतं आहे. गिलक्यामध्ये जे थोडंसं पाणी होतं ते थोडंसं अटू द्यायचं आहे आपल्याला आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे. आठवण ठेवायची आहे आपण गिलके शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे आणि ठेचा बनवतानाही वरून फक्त थोडंसं टाकायचं आहे चवीपुरतं. कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपले गिलके बनवून तयार झालेलं आहे भरीत. मस्त.
तुम्ही हे भाकरसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. अतिशय भन्नाट चव लागते. मस्त. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होतात, म्हणून नक्की बघत जा. थँक्यू.